गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. तुम्ही खरंच नशीबवान आहात, कारण या डिव्हाइन पाथ ऑर्गनायझेशन वर, या रस्त्यावर, या चैतन्याच्या मार्गावर मी तुम्हाला नुसतं चालायलाच प्रवृत्त करत नाहीये, तर माझ्या सोबत तुम्हाला घेऊन चालतोय. नीट समजून घ्या, दोघांमधले फरक आहे. एखाद्या स्पिरिच्युअल मास्टरने, एखाद्या स्पिरिच्युअल गुरुने तुम्हाला ज्ञान दिलं आणि या ज्ञानाचा वापर कर आणि चाल बाबा तू तुझा. फरक आहे. आणि स्वतः हात धरून चला माझ्यासोबत, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. फरक आहे. दिस इज डन फॉर यू. टेक्निक और मेथड, दिस इज डन फॉर यू. प्रत्यक्ष हातात घेऊन तुम्हाला चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी मी प्रवृत्त करत आहे, आणि म्हणून तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या सोबत मी चालतो. दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतोय. मग तुम्हाला खरं सांगू का, ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करणं हा निव्वळ निरर्थक गोष्ट आहे. काही करायची आवश्यकता नाही. इज इट ट्रू और फॉल्स? माझं वाक्य काय आहे शालिनी? माझं वाक्य चुकीचं आहे. तुला काय वाटतं? ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करणं काही आवश्यकता नाहीये करायची. हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? नक्की. गुगली आहे, नीट समजून घ्या. मी तुम्हाला इथं ब्रह्मक्रिया शिकवत नाही, ब्रह्मज्ञान शिकवत नाही. ब्रह्मक्रिया महर्षी पतंजली ऋषींनी शिकवले, आणि ब्रह्मज्ञान ज्ञानोबा माऊलींनी गीतेत दिलं, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात दिलं, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत दिलं. गीतेतलं ज्ञान परफेक्ट आहे का? 100% परफेक्ट आहे. मग मला ब्रह्मज्ञान द्यायची गरज काय? गॉट द पॉइंट? विषय समजतोय का तुम्हाला? मग मी इथं ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया तुमच्याकडनं करून घेतो. हे करायला पाहिजे का? तुम्ही म्हणतात हो करायलाच पाहिजे. आवश्यकता नाही. मी काय म्हणतोय? मी तुम्हाला इथं फक्त काय शिकवतोय माहिती का? श्वास घ्यायला शिकवतो. काय शिकवतोय? मग तुम्ही म्हणाल जन्मापासून आम्हाला माहिती श्वास घ्यायचा, आम्हाला येतो श्वास घ्यायचा. हे सर नो, आणि मरेपर्यंत आम्ही घेणार आहे. तुम्ही असं आमकाच म्हणणार मला, अरे हो, पण तुम्ही श्वास घेत आहात, त्या श्वास घेण्याच्या प्रती तुम्ही सजग आहात का? काल तुम्हाला कळलं, काल तुम्ही कबूल केलं की इतके दिवस आम्ही सजग नव्हतो, आता आम्ही सजग झालो. यस ऑर नो? मग आता तुम्ही ब्रह्मज्ञानी झालेले आहात. जी व्यक्ती त्याच्या श्वासाच्या प्रती सजग झाली ती ब्रह्मज्ञानी झाली. व्हेरी सिंपल फंडा. मग हे फासफूस मी करतो, तुम्हाला करायला सांगतो, हे कशा करता? याच्याने शरीर शुद्ध होत आणि ब्रह्मज्ञानाने मनाची शुद्धी होते. आणि जोपर्यंत शरीर आणि मन शुद्ध होत नाही तोपर्यंत हे ब्रह्मज्ञान ना ठसणारच नाही तुमच्या मनावर. विषय समजतोय का तुम्हाला? मी खाली लिहून ठेवलेलं आहे, मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. सगळ्यांनी वाचला असेल, पण ते वाचून कोणामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं? ते ब्रह्मज्ञान आहे. काय? ब्रह्मज्ञान आहे. पण ब्रह्मज्ञान वाचून ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. चित्ती वचनी कृतीत यावी. आता मी सांगितलं होतं, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, माइंडसेट, ट्रान्सफॉर्मेशन. किती सोपं आहे. मग आता आदितीचं उदाहरण घेऊ आपण. तुला इथे येऊन किती दिवस झाले? आज 7वा दिवस. ओके. मग इथे 7:30ला यायचं असतं, हे तुला पहिल्या दिवशी माहिती होतं की नव्हतं? माहिती होतं. रोज तुला 15-20 मिनिटं, अर्धा तास उशीर व्हायचा. येस सर व्हायचा. 6व्या दिवसापर्यंत तुला उशीर होत होता, 7व्या दिवशी उशीर नाही झाला. काय कारण? तुला तर माहित होतं, ज्ञान तर तुला होतं काय की 7:30ला यायचं असतं. पण गेले 6 दिवस
एकही दिवस तू 7:30ला आले. राईट ऑर रॉंग? राईट ऑर रॉंग? राईट. मग तुला माहित होतं, ज्ञान तुझ्याजवळ होतं, पण आज तू बरोबर 7:30ला आली असं आपण म्हणता येणार नाही. तरीही 5 मिनिटं उशीर झाला. राईट? ओके. मग रोज तुला 20 मिनिटं उशीर व्हायचा, अर्धा तास उशीर व्हायचा, आज तुला 5च मिनिटं उशीर झाला. हे ट्रान्सफॉर्मेशन नाही का? येस और नो? न्यूनतम से शुरुआत करो, सरलतम का अभ्यास करो. आणि आता मला खरं सांगायचं, इमानदारीने सांगायचं काय, की 20 मिनिटं तुला लेट व्हायचा, आज तुला फक्त 5च मिनिटं लेट झाला. याच्यात तू काय बलिदान केलं? काय तुला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागल्यात? खरं खरं सांगायचं की रोज तुला 15-20 मिनिटं अर्धा तास उशीर व्हायचा, आज तुला फक्त 5च मिनिटं उशीर झाला आपल्या ठरलेल्या वेळापेक्षा. तू काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले असतील ना? येस ऑर नो? ते कोणते? आज डबाने आणला. मोठं सॅक्रिफाईस केलं. ओके. अजून अजून काय मेहनत केली? बाकी अदरवाईज ओके होतं. अदरवाईज सगळं ओके होतं. फक्त डबा हीच तुझी अडचण होती. मग डबा 7:30ला किंवा तू 6 वाजता निघत असेल तिथून, सॉरी 7 वाजता निघत असेल तिकडून, 7 वाजता डबा का नाही बनत? व्हॉट इज द रिझन? आईला वेळ नसतो आणि मी पण मदत नाही करू शकत, मी पण दुसरं काही करत असते. ओके ओके ओके. हा, मग तू दुसरं काहीतरी करत असते, आई पण दुसरं काहीतरी करत असते. दुसरं काहीतरी म्हणजे साधारण झोपलेले असतील सकाळी सकाळी, बरोबर की नाही? सामान्यपणे सकाळी माणूस काय करतो? झोपलेला असतो आणि सकाळची झोप सगळ्यांना खूप आवडते, बरोबर? तर मग यार डबा नाही घेतला तरी चालेल, पण थोडस 10 मिनिटं झोपू दे मला. जेवण नाही केलं तरी चालेल, 10 मिनिटं झोपू दे मला. आजच्या दिवस डबा नसला तरी चालेल, मी ऍडजस्ट करून घेईल, पण 10 मिनिटं झोपू दे मला. येस ऑर नो? याच्यात सकाळी कश्मकश 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 चालू होतं की नव्हतं? मग आत्ता डबा आणला नाही, आज तुला समजा, लेट अस कन्सिडर की आज तुला सकाळी उपवास करावा लागला, ब्रेकफास्ट तुला नाही मिळाला, तर याला कारणीभूत तुझं सकाळी इथं 7:30ला येणं आहे की 10 मिनिटं झोप नाही? मला सांग, सांग मला, तोंडाने सांग. यू डिसाइड. इथं 7:30ला यावं लागतं म्हणून तू आज उपाशी राहणार आहे की 10 मिनिटं एक्स्ट्रा झोपली त्याच्यामुळे तू उपाशी राहणार आहे? टेल मी फ्रँकली. उपाशी तर नाही राहणार मी. नाही नाही नाही, तो विचार जस्ट कन्सिडर. मला माहिती तू उपाशी नाही राहणार. आजकाल कोण उपाशी राहतं? सांगायचा मुद्दा काय की जर आज उपाशी तुला राहावं लागलं, राईट, कदाचित तुझ्या मनाने हा पण तुला सांगितलं, जाऊ द्या आज आपण 7:30ला, सरांनी सांगितलं आज आपण 7:30ला जाऊच, आज आपण 7:30ला जाऊच, भले डबा मिस झाला तरी चालेल. मग तुझ्या मनाने काय, डबा मिस झाला तर मी उपाशी कशी राहणार नाही याचं कॅल्क्युलेशन तुझ्या मनाने करून घेतलं ना. आणि म्हणून तू काय चॉईस केलं? 2 पर्याय होते, एक तर डबा नसल्यानंतर कसं मॅनेज करायचं किंवा 10 मिनिटं झोपायचं. तू काय चॉईस केलं? 10 मिनिटं झोपायचं चॉईस केलं. येस ऑर नो? बर, तू काहीतरी वेगळं केलं असेल, काहीतरी वेगळं केलं असेल. मग आता तू मला सांग की तू काहीतरी वेगळं काय केलं? झोपली नाही तू, काहीतरी वेगळं केलं. काय केलं? जे श्लोक पठण होतं आमचं त्याचा वेळ कमी केला. ओके ओके, म्हणजे श्लोक पठण. आता त्या श्लोक पठणाला तू जेवढा वेळ केलं, म्हणजे थोडक्यात मला हे कळलं की श्लोक पठण करत होती म्हणून तुला डबा आणता आला नाही, हे मला कळलं. झोपेमुळे नाही, तर तू श्लोक पठण करत होती म्हणून तुला डबा आणता आला नाही. ट्रू ऑर फॉल्स? दिस इज ट्रू. मग आता काय झालं माहिती का? डबा आणायला प्रायोरिटी द्यायची का श्लोक पठणाला प्रायोरिटी द्यायची? तू कशाला प्रायोरिटी दिली? श्लोक पठणाला. दॅट इज व्हेरी गुड थिंग. दॅट इज व्हेरी गुड थिंग अँड दॅट्स वाय यू आर हिअर टुडे. दॅट इज व्हेरी गुड थिंग. का? भजन नाही तो भोजन नाही. व्हेरी गुड. याचा अर्थ तू डिसिप्लिन्ड आहेस, याचा अर्थ तू कन्सिस्टंट आहेस,
याचा अर्थ तुझा ऑलरेडी माइंडसेट जो आहे ना तो स्पिरिच्युअल आहे. तुला यशस्वी होण्यापासून, तुला ट्रान्सफॉर्म होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लिखलो, विषय समजला की नाही? पण आता याच्यामध्ये जे तुझ्याकडे चांगलं, सगळं काही चांगलं आहे, प्रोक्रास्टिनेशन येऊ द्यायचं नाही. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय? नंतर करेल, पुढे करेल, येस, टाळायची गोष्ट. टाळायची गोष्ट. जे हिने 5 वर्ष टाळलं, येस और नो? खरंय की खोटंय? हो. मान्य करायलाच लागेल. जे खरंय ते इमानदारीने मान्य करायचं की यस, ये गलती मेरे से तो हुई है, इट्स ओके. देर आहे दुरुस्त आहे. तुम्ही तुमची चूक आयुष्यात कधीही सुधारू शकतात. फक्त एकच विनंती आहे, मरायच्या आधी सुधारा. येस और नो? पटतंय की नाही तुम्हाला? हा, आता हे शरीर ऍक्च्युली मरायच्या आधी सुधारा हे वाक्य, हे पण विचित्र आहे. मरतय कोण? शरीर. यस, मी तर मरतच नाही कधी. मी तर या शरीराच्या आधी पण होतो आणि या शरीराच्या नंतर पण राहणार आहे. शालेने नीट समजून घे. काय की हे शरीर 4 जानेवारी 1978 ला जन्माला आलं. हे शरीर सचिन निकम नावाचं, राईट? त्याच्या आधी शरीर मला आई वडिलांमुळे मिळालं. ट्रू ऑर फॉल्स? आई वडिलांच्या कृपेमुळे मला हे शरीर मिळालं. दिस इज ट्रू, दिस इज द ट्रूथ. मग हे शरीर आई वडिलांच्या कृपेमुळे नष्ट होणार आहे का? नाही. हे नष्ट होण्याचं जे कारण आहे काहीतरी वेगळं असणार आहे. बीपी कमी होऊन जाईल, बीपी वाढून जाईल, शुगर कमी होऊन जाईल, शुगर वाढून जाईल, ऍक्सिडेंट होऊन जाईल, व्हॉट एव्हर कोणतंही कारण ठरू शकतं हे शरीर नष्ट होण्याचं. येस ऑर नो? मग हे शरीर नष्ट झाल्यानंतर समजा या शरीरातून माझा प्राण निघून गेला तर तुम्ही काय म्हणणार? हा सचिन निकम आहे असं म्हणणार का? नाही, ही बॉडी आहे. येस ऑर नो? सचिन निकम तर गेला. मग माझा प्रश्न तुम्हाला तो आहे की हा सचिन निकम या शरीरात आहे, हा माझा हात आहे, हा मी नाहीये, हा माझा डोळा आहे, हा माझा कान आहे, ही माझी बॉडी आहे. ही बॉडी मी नाही ना. आपण म्हणताना पण असं म्हणतो ही माझी बॉडी आहे. येस ऑर नो? का हा मी आहे असं म्हणणं चुकीचं आहे, अज्ञान आहे. ही माझी बॉडी आहे. मी तर मृत्यूनंतर ही बॉडी सोडून निघून जाणार आहे. ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आई वडिलांच्या कृपेने मला प्राप्त झालेली आहे. मग स्पिरिच्युअली बेसिक प्रश्न निर्माण होतो की हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं जीवन आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? भौतिक जीवन म्हणूया आपण. आध्यात्मिक जीवन किंवा याच्या मेल्यानंतर कोणी पाहिलं? मी पाहिलंय का? नाही. तुम्ही पाहिलंय का? नाही. बरं, जो मेलाय त्याला विचारून बघा बरं. तुम्हाला हे कुठूनही कळू शकत नाही. मग एवढं जे खरं आहे ना ते आपण पकडूया की बॉडी आई वडिलांच्या कृपेने मिळालंय. खरं. कुठल्या तरी कारणाने बॉडी नष्ट होऊन जाते. बॉडी नष्ट झाली की त्याच्यातला सोल म्हणा किंवा फॉरेनर वेस्टर्न लोक त्याला स्पिरिट म्हणतात, कोणी त्याला आत्मा म्हणतात, कोणी त्याला जीवात्मा म्हणतात. व्हॉट एव्हर द नेम इज, तुम्हाला काय नाव द्यायचं ते नाव द्या. एक्स म्हणूया आपण त्याला. काय म्हणूया? एक्स. हे एक्स आपल्या बॉडीमधून निघून गेलं की आपण म्हणतो तो मेला. डॉक्टर पण म्हणतात गेला बरं का. येस ऑर नो? बरोबर की नाही? डॉक्टर पण डिक्लेअर करतात की नाही? डेथ डिक्लेअर करतात. प्युपिल्स डायलेटेड आहेत, हार्ट रेट नाही, ईसीजी फ्लॅट आहे. सांगतात की तो गेला हो, आम्ही खूप प्रयत्न केला, सॉरी, आम्ही त्याला वाचवू नाही शकलो, आम्ही त्याला वाचवू नाही शकलो. बॉडी तर तिथंच आहे. मग आपण हे कन्फर्म सायंटिफिकली हे सिद्ध झालं की बॉडी वेगळी आहे आणि त्या बॉडी मधला जो तो आहे तो वेगळा आहे. आणि हीच तर स्पिरिच्युअलिटी आहे. हे समजून घेणं हीच तर स्पिरिच्युअलिटी आहे. आणि अज्ञान काय आहे की हे बॉडी म्हणजेच मी आहे असं मानून जगणं, याला म्हणायचं अज्ञान. मग आता जे मला हे 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय, लेट अस कन्सिडर की मला हे जे 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे याच्यात मी काय करायचं? हे बघा, बालपण तुम्ही थांबवू शकतात का?
बालपणातून तरुणपण मी किती म्हटलं की नाही बा मला दाढी मिशा नाही आवडत, मला नाही आवडत, नाही आवडत, मी मुलगा असेल तर मला येणारच आहेत. येस ऑर नो? येस ऑर नो? मी मी किती म्हटलं की नाही यार मला टकलं नाही आवडत, मला टकलं नाही आवडत, मला टकलं नाही पडलं पाहिजे. 45च्या आसपास झालं की तुम्हाला टकलं पडणारच आहे. येस ऑर नो? मग पुरुषांना पडतं, स्त्रियांना पडत नाही. आता त्याचे रिझन्स काय आहेत ते सायंटिफिकली मेडिकलच्या डिप्स अँड डिटेल्स मध्ये आपल्याला जायची गरज नाही. मला सांगायचं फक्त एकच आहे, काय की जरी तुमची इच्छा नसली तरी तुमचं शरीर वाढतं की नाही, म्हातारं होतं की नाही, मग तुमच्या आत्म्याची उन्नती होते की नाही होत? जर दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वाढत असेल तर समजायचं आत्म्याची उन्नती होते. आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद वाढत असेल तर समजायचं आत्म्याची अधोगती होते आहे. विषय समजला की नाही? मग आता हे तुम्ही तुमचं ठरवायचं की आदिती 1 वर्षापूर्वीची आदिती, 7 दिवसापूर्वीची आदिती आणि आजची आदिती. काय 3 पॉइंट दिलेत मी. 1 वर्षापूर्वीची आदिती, 7 दिवस इथे यायच्या आधीची आदिती आणि आत्ताची आदिती. याच्यात एक्झॅक्ट फरक आहे की नाहीये? नक्की? हा. मग आता तुम्हाला सांग की 1 वर्षापूर्वीची आदिती आणि 7 दिवसापूर्वीची आदिती याच्यात काय फरक होता? डिसिप्लिन नव्हतं तेवढं. डिसिप्लिन नव्हतं. 1 वर्षापूर्वीच्या आदितीमध्ये जास्त डिसिप्लिन होतं? नाही, कमी होतं. मग 7 दिवसापूर्वीची जी आदिती आहे तिच्यात डिसिप्लिन वाढलेलं होतं. 1 वर्षापूर्वीचं जास्त होतं की 7 दिवसापूर्वीचं जास्त होतं? दोघांचं कंपॅरिझन चाललंय. 1 वर्षापूर्वीचं जास्त होतं. अच्छा, म्हणजे गेल्या 1 वर्षभरात तुझी डिसिप्लिन जरा कमी झाली आहे हे तुला मान्य आहे? येस ऑर नो? नक्की. म्हणजे तुझ्या आत्म्याची अधोगती झाली की उन्नती झाली? अधोगती झाली. तू मान्य करते. यू आर अनालायझिंग युअर सेल्फ. तुझा पेपर तूच तपासते. येस ऑर नो? मग आता मला सांग 7 दिवसापूर्वीची आदिती आणि 7 दिवसानंतरची आजची आदिती याच्यात काय फरक आहे? डिसिप्लिन वाढलंय. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे की नाहीये? येस ऑर नो? एनीबडी कॅन डिनाय दिस? नोबडी कॅन डिनाय दिस. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. मग 1 वर्षभर जे तू करू शकली नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त तू या 7 दिवसात केलं की नाही केलं? नक्की तुला मान्य आहे की नाही मान्य? का तू डिनाय करशील? 1 वर्षात तुझ्या आत्म्याची जेवढी उन्नती झाली नव्हती तेवढी तुझी 7 दिवसात झाली की नाही झाली? हे बघ, विषय समजतोय का नाही? आणि जेव्हा 5-5 वर्ष लोकांनी वाया घालवले तेव्हा येतो हिताचा कळवळा आणि तुमच्यासाठी माझा जीव तुटे तिळतिळा. पण समजलंच नाही. मग माझ्यावर सारखेच चिडतात आणि मला सारखेच रागवतात. अरे कळतंय का तुम्हाला? राजयाची कांता काय भीक मागे. एखादी राजाची राणी आहे, एखाद्या राजाची राणी आहे आणि ती जर भीक मागत असेल तर तुम्ही काय म्हणणार? काय म्हणशील आदित्य? येळी, मूर्ख आहे. येस ऑर नो? राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मी नाही म्हटलेले हे. कोण म्हटलंय? ज्ञानोबा माऊलींनी म्हटलेलं आहे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. अरे तुला जे पाहिजे ते तुला प्राप्त होऊ शकतं. राजाच्या राणीला भीक मागायची गरज नाहीये, पण जर ती भिकार चोट असेल तर ती भीक मागेलच. येस ऑर नो? येस ऑर नो? मग का भीक मागितली जाते? म्हणजे याच्यात ज्ञानोबा माऊलींना काय म्हणायचं नीट समजून घ्या. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीला भीक मागायची गरज नाही. मग इथं राजा कोण आहे राणी कोण आहे? राजा परमात्मा आहे आणि राणी आपला आत्मा आहे. विषय नीट समजून घ्या. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत, आपण त्याची राणी आहोत. मग आपल्याला भीक मागायची गरज आहे का? पण मी गरीब, मी दुःखी, मी दरिद्री, मी निराश, माझ्याजवळ गाडी नाही, माझ्याजवळ बंगला नाही, माझ्याजवळ चांगली बायको नाही, माझ्याजवळ पोरग नाही, माझ्याजवळ पोरगी नाही. ह्या आत्म्याला कुणाजवळही भीक मागायची गरज नाही. फक्त त्या आत्म्याला कळलं पाहिजे की मी त्या परमात्म्याचा अंश आहे. इज इट क्लिअर?
इज इट क्लिअर? त्या परमात्म्याचा मी अंश आहे, तो राजा, मी त्याची राणी. इथं राजा राणीची गोष्ट नाही चालली, इथं परमात्मा आणि आत्म्याची गोष्ट चालली आहे. नीट समजून घ्या, नीट समजून घ्या, नाहीतर कन्फ्युज व्हाल, नाहीतर गुंता करून टाकाल स्वतःचा. नीट क्रिस्टल क्लिअर. कोणती गोष्ट तुला समजली नाही आदिती? मी जे बोलतोय ते कळतंय ना? शुद्ध मराठीतून बोलतो, तुला कळतंय का? इथं राजा कोण आहे? देव. परमात्मा. राणी कोण आहे? आत्मा. आत्मा. मग राणीला भीक मागायची आवश्यकता आहे का? नाही, भीक मागायची गरज नाही. बाहेरच्या जगापुढे मागायचं कोणाकडे? नवऱ्याकडे. नवरा कोण आहे? परमात्मा. तो राजा, मी त्याची राणी. येस ऑर नो? मागायचं कोणाकडे? नवऱ्याकडे. बरोबर. मग आता परमात्मा रूपी आपला जो नवरा आहे त्याचं रिलेशन नवरा बायको सारखंच आहे. मग बायकोने नवऱ्याकडे जर मागायचं असेल तर कसं मागायला पाहिजे? तुला माहित नाही, कारण तुला अनुभव नाही. हिला माहितीये कसं मागायला पाहिजे. हक्काने. पण सारखाच हक्क गाजवत राहिली तर तो नवरा सुखी राहील का? जेव्हा तू हक्काने मागते तेव्हा तू त्याला काहीतरी देते ना. येस ऑर नो? जेव्हा तुला नेकलेस पाहिजे असतो, कॉमन सेन्स, मला नेकलेस मागायचा बा माझ्या नवऱ्याकडनं, काय करशील तू? अहो येता का? चहा देऊ का करू? तुमचे पाय देऊ का चप्पल? येस ऑर नो? असं कराल की नाही करणार? आणि थोडस लाडात येऊन, लाडी गोडी लावून मग मागणार की नाही? आणि लाडी गोडी लावणं म्हणजेच प्रार्थना, म्हणजेच पूजा. आपण बघा ना, तुम्ही प्रार्थनेचा अर्थ बघा. कोणतीही प्रार्थना घ्या, त्याच्यात काय लाडी गोडीच आहे. कोणतीही प्रार्थना तुम्ही म्हणून बघा, प्रार्थना भगवंताला जी आपण प्रार्थना करतो त्याच्यात भक्त त्या परमात्म्याला लाडी गोडी लावतो की अरे मी तुझाच रे बाबा, मी दुःखात रे बाबा, मी काय अज्ञानात रे बाबा, मला घे रे बाबा सांभाळून. लाडी गोडी लावतो की नाही? कोणतीही प्रार्थना घ्या तुम्ही, मी अशी म्हणत नाही की ही प्रार्थना, कोणतीही प्रार्थना घ्या, तिचा अर्थ काय की भक्त भगवंताला लाडी गोडी लावतोय. येस ऑर नो? आणि त्याच्या भगवंत जे ज्ञानी, आता प्रार्थना कोण लिहितात जनरली? अज्ञानी लोक लिहितात का? नाही, ज्ञानी लोक असतात. आणि त्याच्यामुळे प्रार्थनेमध्ये विनंती असते, करुणा असते. काय की आता समुद्र आहे, हा थेंब आहे, हा थेंब कधी समुद्र होऊ शकतो का? कधीच होऊ शकत. या समुद्राला, या थेंबाला या समुद्राची विनंतीच करणं आहे, दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे भक्ती, म्हणजे भक्ती. आणि म्हणून सगळ्या साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, हरी बोला नाही तर अबोला. काय किती स्ट्रिक्टली सांगितलंय बघा, हरी बोला नाही तर अबोला. तुम्ही काही बडबड करू नका रे, फालतूची टाइमपास करू नका रे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. किती सोपं सांगितलंय. मग जे लोक अखंड नामस्मरण करतात त्यांना फासफूस करायची गरज आहे का? बोल आदिती. शरीर शुद्ध आहे. जे लोक अखंड नामस्मरण करतात म्हणजे त्यांच्या प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचं नामस्मरण आहे, म्हणजे ते त्यांच्या श्वासाच्या प्रती सजग आहेत की नाही? मग फासफूस करायची त्यांना गरज आहे का? नाही. विषय नीट समजून घ्या. तुम्ही पहिले म्हटलं नाही फासफूस करायलाच लागेल, म्हणत होते की नाही? मी तुम्हाला हे सिद्ध करून दिलं की त्या लोकांना फासफूस करायची गरज नाही जे अखंड नामस्मरण करत आहेत. अखंड नामस्मरणाचा अर्थच आहे झोपेत सुद्धा चालू आहे. मग झोपेत चालू आहे, झोपेत तेव्हाच चालू राहील जेव्हा ते त्यांच्या श्वासाशी जोडलं जाईल. येस ऑर नो? येस ऑर नो? जेव्हा नामस्मरण त्यांच्या श्वासाशी जोडलं जाईल तेव्हाच ते झोपेत सुद्धा चालू राहील. मग मी हिला छोटस काय दिलं? गृहपाठ दिला की जेव्हा तू लॉनवर चालते तेव्हा कसं चालायचं? रा म. तुम्ही म्हणा मला राम नाही आवडत, कृष्ण म्हण बाकी. कृष्ण कृष्ण. तुम्ही म्हणा कृष्ण नाही आवडत बाबा मला, भवानी म्हणा. भवानी भवानी.
तुम्हाला राम राम म्हणायला सांगितलं कोणी? नारदाने. कुणाला? वल्ल्या कोळीला. त्याला राम राम म्हणता यायचं नाही, ते मरा 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 म्हटलं. काय काय म्हटलं? उलट. कारण त्याने माणसं मारून ठेवलं होतं ना, तेवढे मारणं सोपं होतं त्याच्याकरता. मरा 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 राम 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 राम. त्याचं काय होऊन गेलं? राम 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 होऊन गेलं आणि भगवंताला यावं लागलं. विषय भाव बळे आकळे ये रवी ना कळे. विषय समजला की नाही? आणि म्हणून प्रत्येक श्वासामध्ये नामस्मरण तो बीजमंत्र, आणि हा जो बीजमंत्र आहे हा शक्यतोवर सद्गुरूच्या मुखातून आलेला पाहिजे. जर तो सद्गुरूच्या मुखातील असेल तर त्याच्या मागे गुरु परंपरेची ऊर्जा कार्य करते. काय कार्य करते? हा, म्हणजे नुसते माळा घाला नाही, माळा घातल्यानंतर बीजमंत्र घ्या. कोणाकडून? सद्गुरूंकडून. सद्गुरूंकडून बीजमंत्र घ्या. त्या बीजमंत्राचं अखंड नामस्मरण करा. तुम्हाला फासफूस करायची गरज नाही. फासफूस करायची नाही का? येस. जे शुद्ध झालेले आहेत त्यांनी नका करू, पण मी शुद्ध झालेलो आहे असा अहंकार पण काही काही होऊ शकतो. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही हेच कार्य करत राहा. काय? तुमच्या श्वासाच्या प्रती सजग राहा. विषय संपला. फक्त इथं फासफूस केलं आणि दिवसभर जर तुम्ही तुमच्या श्वासाच्या प्रती सजग नसाल तर वाया गेलं. इथं साधना करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की तुम्हाला तुमच्या साधनेच्या प्रती जागृत करणं, सजग करणं. मग आता एक 5-10 मिनिटात, काल मी ठरवलं होतं काय तुम्हाला सांगायचं, तुम्हाला पुण्य आणि बरोबर. आज पण मी तेच ठरवून आलो, पण आज पण काहीतरी वेगळंच बोललो. आता बघितलं वेळ संपून चाललाय. ओके, तर पटकन सांगूनच टाकतो तुम्हाला, कारण ते तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. ओके, तर आता हे शरीर 4 जानेवारी 1978 ला जन्माला आलं, पण त्याच्या आधी कदाचित मी फॉर एक्झाम्पल 100 एक योनी कोटी कोटी फेरा, पण कदाचित मी 100 जन्म मनुष्य योनीत असेल, 10,000 जन्म एक्झाम्पल 10,000 जन्म कुत्रा असेल, 10,000 जन्म मांजर असेल, 1,00,000 जन्म मासा असेल पाण्यातला, अनेक कोळ्यांनी मला अनेक वेळा पकडला असेल, अनेक वेळा मी कोणाचं तरी खाद्य बनलो असेल. विषय समजतोय? अनेक वेळा अनेक जन्म मी ढेकून असेल, अनेक जन्म मी पाल असेल, अनेक जन्म मी कोंबडा असेल. 84 लक्ष योनी फिरून, लक्षात घ्या, हा मनुष्य देहाचा वारा लागलेला आहे. मग किती जन्म माझे मनुष्य म्हणून होते? आय डोंट नो. मग ह्या पूर्वजन्मांमध्ये मी पाप आणि पुण्य केलंच असेल की नाही? पाप आणि पुण्य काहीतरी चांगलं काहीतरी वाईट केलंच असेल की नाही? येस ऑर नो? मग हे जे मी पूर्वजन्मात जे केलेलं आहे त्याला म्हणतात संचित कर्म. त्याला काय म्हणतात? संचित कर्म. मग आता तुम्हाला सांग, बॅक्टेरिया पासूनचा माझा हा प्रवास आहे. बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून मी 84 लक्ष योनी फिरून आलो. माझ्या कर्मांचे गाठोडे केवढे मोठे असतील. तुम्हाला ती गोष्ट कळते का? लेट अस कन्सिडर की एक प्रचंड मोठं गोडाऊन भरलेलं आहे माझ्या संचित कर्मांचं. लेट अस कन्सिडर. मग भगवंताकडे मी गेलो की देवा, माझा हा जन्म मी वाया घालवला बरं का, मी मुक्त नाही झालो, असं केलं मी देवाजवळ, आणि आता असं कर, मला परत एक जन्म देऊन टाक, मी या जन्मात नक्की तुझी प्राप्ती करेल, असं प्रॉमिस करून आपण जन्माला आलो. प्रत्येक वेळेला येतो आपण प्रॉमिस करतो, विसरून जातो, आपल्याला सवय येते. भगवंताला जेव्हा आपल्याजवळ बॉडी असते ना त्यावेळेस आपल्याला बॉडी मुख्य वाटते, पण सोलला आपल्याला काही घेणं देणं नसतं, बिकॉज वी आर नॉट अवेअर अबाउट अवर सोल. येस ऑर नो? मग मृत्यूनंतर आपण परमात्म्यामध्ये विलीन होतो. परमात्मा पाप पुण्याचा हे बघू, असं असं आहे, तू असं असं केलेलं आहे, बरोबर, माझ्या प्राप्ती करता तू काही प्रयत्न केला का? कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. ते लोक परत येत नाहीत ज्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन गेलेल्या असतात. ते लोक परत येत नाहीत. परत कोण येतं? मला नातवाचं तोंड पाहायचं होतं, मला ते माझ्या भावाची प्रॉपर्टी आहे, त्याने जरा जास्त घेऊन घेतलेली, मला त्याचा बदला घ्यायचा होता, किंवा मला पोरग पाहिजे होतं, झालंच नाही,
वासना आहे, इच्छा आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या